नमस्कार, मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर काय घडतंय, ज्याची सुरुवात आपण करणार आहोत लसींच्या पुरवठ्यासंदर्भातल्या बातमीनं. अमेरिका मेक्सिकोला कोविड प्रतिबंधक लसीचे 8.5 दशलक्ष पेक्षा अधिक डोस पाठवणार आहे. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढतोय, त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते, अशी माहिती मेक्सिकोचे अधिकारी देत आहेत. अमेरिकन सरकारने ॲस्ट्राझेनेका आणि मॉडर्ना लस पाठवेल अशी परराष्ट्र मंत्री मार्सेलो एबार्ड यांनी म्हटलंय. संक्रमणाचं प्रमाण वाढण्याला डेल्टा व्हेरियंट जबाबदार आहे. मेक्सिकोला आतापर्यंत 5 वेगवेगळ्या लसींचे आतापर्यंत 91.2 दशलक्ष डोस पाठवण्यात आलेत. 41 दशलक्ष नागरिकांनी पहिला डोस घेतलाय आणि आता हळूहळू लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या वाढते आहे. व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूममध्ये संवाद साधताना अध्यक्ष जो बायडन यांनी फ्लोरिडा आणि टेक्सासच्या राज्यपालांवर नाव न घेता टीका केली आहे. जे राज्यपाल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणात्मक उपायांना विरोध करतायत किंवा त्याबद्दल तक्रार करतायत, ते मला पूर्णपणे विरोधाभासी आणि अयोग्य वाटतंय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. सध्या लागू असलेल्या निर्बंधांना काही राज्यपालांनी विरोध केलेला आहे, याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं. लास वेगास शहराजवळच्या एका छोट्या घरात हँडगननं गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. एका घरमालकाचा त्याच्या भाडेकरूंशी वाद झाला आणि या प्रकारात 2 महिलांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती आज जखमी झाला असं कळतंय. गोळीबार करणाऱ्या 78 वर्षांच्या अर्नोल्डो यांना पोलिसांशी 1 तासाचा संघर्ष झाला त्यांचा आणि त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. क्युबाच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी एका खुल्या पत्रावर स्वाक्षर केली. अलीकडेच त्यांनी कोरोना प्रतिबंधकासाठी क्युबानं काही प्रश्न उपस्थित केले होते, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि इथे 13 दशलक्ष डोस तयार करण्यात आलेत. मुलं आणि गर्भवती महिलांचं लसीकरण याआधीच इथे सुरू झालंय. सप्टेंबरपर्यंत 100% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या क्युबामध्ये हा देश स्वतःची लस निर्मिती करतोय आणि आतापर्यंत लाखो नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. अमेरिकेतल्या रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात लहान मुलांची अधिक काळजी घेतली जाते, कारण डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढतोय. कोरोनाची ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला सीडीसीच्या आकडेवारीनुसार 15 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी होतं, पण आता शालेय वयाच्या मुलांमध्ये प्रौढांपेक्षा संसर्गाचं प्रमाण अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी विद्यार्थी शाळेत जात असताना पालकांना मास्कबद्दल खबरदारी घेण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. कोरोना संक्रमणात अमेरिकेत वाढ होतीये. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वाढतोय आणि त्याच्यामुळे वॉशिंग्टन DC काही सरकारी कर्मचाऱ्यांचं पूर्णपणे लसीकरण करणं आवश्यक आहे, असं तिथल्या महापौरांनी म्हटलंय. मंगळवारी याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही नवीन उपाययोजनांची देखील माहिती दिली. ब्रिटनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे 2/3 प्रौढांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे 2ही डोस घेतलेले आहेत. इथे साजिद जावेद यांनी खूप या प्रमाणाबद्दलची अधिक माहिती दिली. मंगळवारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर आरोग्य विभागानं जी नोंदी केलेल्या आहेत त्यानुसार 39.7 मिलियन नागरिकांनी लसीचे डोस घेतलेत आणि 47 मिलियनहून अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोसच घेतलेला आहे. बांगलादेशमधल्या रोहिंग्या निर्वासितांना कोरोना लसीचा पहिला डोस द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे. जवळपास 10 लाख रोहिंग्या निर्वासित राहत असलेल्या छावण्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं लसीकरण करायला सुरुवात झाली आहे. बांगलादेशमध्ये डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव वाढतोय. कोरोनाबाधितांचा दररोजचा आकडा 20,000पर्यंत गेलाय. जवळपास 200 जणांचा मृत्यू ओढवलाय. जर्मनीमध्ये ऑक्टोबरपासून मोफत कोरोना चाचणीची सुविधा बंद केली जाणार आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा यामागे हेतू आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. जर्मनीच्या नागरिकांसाठी पुरेसा लससाठा आहे आणि अर्ध्याहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्णही झालंय. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी या लसी सक्षम आहेत, असं चान्सलर अँगेला मर्कल यांनी म्हटलं. लसीकरणाचं प्रमाण खूप कमी झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी 16 राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधल्यानंतर त्या बोलत होत्या. नायजेरियाचे 19,000 डॉक्टर्स संपावर गेलेत. कोरोना संकट सुरू झाल्यापासून चौथ्यांदा अशा प्रकारे डॉक्टर्स संपावर गेलेत अशी माहिती कळतेय. अनेकांना गेल्या काही महिन्यांपासून पगारच मिळालेला नाहीये. डॉक्टर्स संपावर गेल्यामुळे सरकारी हॉस्पिटलच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येतोय. डेल्टा व्हेरियंटचं संक्रमण वाढत असतानाच्या काळात डॉक्टर्स संपावर गेलेत, त्यामुळे ताण वाढलाय. डॉक्टर्स नसल्यानं अनेक रुग्णांना परतावं लागतंय.
आता इतरही बातम्या आपण बघणार आहोत. बोलिव्हियामध्ये सांताक्रूज परिसरामध्ये लागलेल्या वणव्यात 62,000 हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रोबेरो आणि मतियास भागामध्ये आगीचा मोठा फटका बसलाय. या भागात आणीबाणीजन्य परिस्थिती जाहीर करावी लागली आहे. 10 दिवसांपासून सुरू असलेल्या आगीमुळे 17,800 इतकं हेक्टर जमिनीची हानी झाली आहे. लाकडी बांधकाम असलेल्या परिसरात ही आग पोहोचण्याची चिंता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली. युक्रेनच्या अग्निशमन दलाचे जवान आता ग्रीसमधल्या मदतकार्यात उतरलेत. ग्रीसमध्ये वणवा पेटल्या. अग्निशमन दलाचे 900 जवान, 200 वाहनं 3 ऑगस्टपासून हा वणवा नियंत्रित करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतायत. रोमानिया, सर्बिया, स्लोवाकिया आणि पोलंडमधल्या अग्निशमन दलाचे जवानही इथे दाखल झालेत. ग्रीसनं केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर या सगळ्यांची कुमक तिथे पोहोचली आहे. उपग्रहांद्वारे काढलेल्या छायाचित्रांमध्ये याची भीषणता समजून येते. तब्बल 49,000 हेक्टर परिसरात वणव्यानं ही सगळी जमीन भस्मसात केली आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये लागलेल्या वणव्यावर नियंत्रणासाठी हवेतून एक जाडसर थर टाकला जातो. याद्वारे जोरदार वारे आणि तापमान बदलामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रचंड प्रमाणात पसरलेल्या डिक्सी फायरशी अग्निशमन दलाचे जवान झुंज देत आहेत. कोलफॅक्स परिसरातल्या 68 घरांचं आगीत नुकसान झालंय. वणव्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळते. कोलोराडो आणि उटा भागातही आगीचे लोळ पसरत आहेत. या परिसरातल्या सर्वात जास्त मोठ्या वणव्यानं वनक्षेत्राचं अतोनात नुकसान झालंय. जोरदार वारा आणि तापमान कमी करणारे दाट धुराचे थर पसरवल्यामुळे ही आग काहीशी आटोक्यात आली आहे, ज्यामुळे अग्निशमनच्या विमानांना मोठ्या प्रमाणात डिक्सी आगीशी झुंजण्याच्या आगीत मदत होऊ शकते. 2 डझन हेलिकॉप्टर्स, 2 एअर टँकर्सही यासाठी कार्यान्वित आहेत. पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान हा मानवतेसाठी मोठा इशारा असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. IPCCच्या रिपोर्टनुसार या बदलांना मानवाच्या चुकाच कारणीभूत आहेत आणि हेच प्रमाण कायम राहिलं तर 2030 पर्यंत एकूण तापमानात 1.5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. समुद्र पातळीत वाढ, दुष्काळ, पूर, वादळं, उष्णतेच्या लाटा यासारखे बदल त्यामुळेच होत आहेत असं तज्ज्ञ म्हणतात. 234 वैज्ञानिकांनी याबद्दल 3000 पानी अहवाल सादर केला आहे. IPCCचा अहवाल वाचून झोप उडाल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक कर्नाज यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना दिली आहे. इस्तंबूलच्या बोगाझिकी युनिव्हर्सिटीमध्ये ते काम करतात. गेल्या 13 दिवसात तुर्कस्तानात 13 दिवसात प्रचंड प्रमाणात आग भडकली आहे. किनारपट्टीच्या परिसरात लागलेल्या आगी विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटतायत. उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे 28 जुलैपासून ही आग इथे भडकलेली आहे. तुर्कस्तानच्या अर्ध्याहून अधिक प्रांत या आगीनं काबीज केलाय. मुगला, आयदिन, इस्पार्ता या भागातला वणवा अजूनही भडकलेलाच आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी पदाचा राजीनामा दिलाय. लैंगिक हिंसाचाराचे आरोप झाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. खरं तर कोरोना संकट काळात त्यांनी रोज केलेल्या दैनंदिन तपशिलाबद्दलची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झाली होती आणि तिसऱ्यांदा त्यांनी राज्यपाल पदाची जबाबदारी देखील निभावली होती. पण अटॉर्नी जनरलनी नुकत्याच दिलेल्या अहवालात 11 महिलांनी क्युमो यांच्याबद्दल तक्रारी केल्याचं समोर आलं. पण हे सगळे आरोप खोटे असल्याचं क्युमो यांचं म्हणणं आहे. अॅरिझोनामध्ये अतिवृष्टी झाली. अचानक पूरस्थिती तिथे उडवली आणि यात अडकलेल्या एका वाहनातून तिघांची सुटका कशी करण्यात आली त्याची दृश्य आता आपण बघतोय. तुसान अग्निशमन दलाच्या जवानांनी हे मदत कार्य केलं. पुराचं पाणी वाढत असताना या जवानांनी अत्यंत कठीण काळात हे बचाव कार्य केलंय. आधी वणवा आणि आता चिखल झाल्यानं नेहमी कोरड्या असलेल्या या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल आणि दरडी कोसळण्याचा धोका संभवतोय असा इशाराही इथे देण्यात आलाय. इथिओपियातल्या टिग्रे प्रांतातील एरिट्रियन निर्वासित आसरा घेत असलेल्या मॅनी आणि आदी होरुश या छावण्यांमध्ये आता संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी काम करत असलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळू शकलाय. संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी काम करत असलेली ही संस्था 13 जुलैपासून या छावण्यांमध्ये जाण्यासाठी खरं तर प्रयत्नशील होती. पण सातत्यानं होत असलेल्या हिंसाचारामुळे संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना इथे प्रवेश करता येत नव्हता. अजूनही इथल्या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही आणि या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा प्रवेश हा अजूनही मर्यादित स्वरूपाचा आहे. पोलंडमध्ये अनेक नागरिकांनी एकत्र येत देशव्यापी आंदोलन केलंय. प्रमुख कारण ठरलंय ते पोलंडमधील सत्ताधारी पक्षानं अमेरिकन कंपनीच्या मालकीचं निष्पक्ष आणि स्वतंत्र अशा न्यूज चॅनलवर निर्बंध आखून दिलेले आहेत आणि हे न्यूज चॅनल चुकीच्या सरकारी धोरणांवर टीका करतं म्हणून या चॅनलवर सरकारकडून सातत्यानं बंधनं आणली जात होती. यावर आणखी बंधनं आणून युरोपियन नसलेल्या कंपन्यांना पोलिश मीडिया कंपन्यांमध्ये मालकी नियंत्रण मिळवता येणार नसल्याचं एक विधेयक सरकारनं पारित केलं आणि यामुळे सर्वसामान्य जनतेत संतापाचं वातावरण आहे. सरकारच्या विधेयकाला असा विरोध होतोय.
उत्तर मेसिडोनियामध्ये मॉन्टेनेग्रो इथे वणवा भडकला. या ठिकाणी 12पेक्षा जास्त ठिकाणी आग भडकली आहे. वणव्यानंतर इथे उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. सोमवारपर्यंत 8 वणवे तिथे धुमसत होते. यापैकी बहुतांश प्रमाणातले वणवे दुर्गम भागातले आहेत. इथे फक्त विमानं किंवा हेलिकॉप्टरच्या साह्यानंच आग विझवता येऊ शकते. हजारो एकरवरची पाईन, बीच आणि ओकचे वृक्ष या सगळ्या आगीमध्ये अक्षरशः भस्मसात झाले. रशियाहून इजिप्तच्या रेड सी रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी विमानसेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली. 6 वर्षांपूर्वी रशियन विमानावर बॉम्ब हल्ला करण्यात आला, ज्यात 224 जणांचा मृत्यू ओढवला होता आणि त्यानंतर ही विमानसेवा 6 वर्ष बंद होती. इजिप्तच्या विमानतळावरच्या सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचं रशियानं म्हटलं होतं. त्यानंतर मॉस्कोहून 300 जणांना घेऊन इजिप्त एअरचं विमान उडालं. या पर्यटकांचं फुलं देऊन पारंपरिक वॉटर सॅल्यूट करून स्वागत करण्यात आलं. जर्मनीमध्ये निवडणुकांची तयारी सुरू झाली. ग्रीन पार्टीचे उमेदवार ॲनेलेना बेअरबॉक, रॉबर्ट हार्बेक यांनी प्रचार मोहिमांना सोमवारपासून सुरुवात केली. सत्तेत आलो तर तापमान बदल आणि शिक्षणविषयक समस्या सोडवण्यावर आपला भर असेल असं बेअरबॉक यांनी म्हटलंय. चांगला भविष्यकाळ हवा असेल तर आत्तापासून प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ती लगेच होणारी प्रक्रिया नाही असं म्हणत त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 26 सप्टेंबरला इथे मतदान पार पडेल. एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. उपाय म्हणून इथे आणीबाणी जारी करण्यात आली आहे. तुर्कस्तानमध्ये गेल्या 13 दिवसांपासून भीषण वणवा भडकलाय. मुगलाच्या सागरी प्रदेशातील 2 ठिकाणी तर अग्निशमन दलाचे कर्मचारी वणवा आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करतायत. बाकी ठिकाणी वणवा आटोक्यात आल्याची माहिती कृषी आणि वनमंत्री बेकीर पाकेमिरिल यांनी ट्विटरवरून दिली. 28 जुलै रोजी तुर्कस्तानमध्ये वणवा पेटला आणि जबरदस्त उष्णतेच्या लाटेमुळे हा वणवा भडकला आणि तुर्कस्तानच्या निम्म्याहून जास्त प्रांतात तो पसरला. किमान 8 जण आणि शेकडो जनावरं यामध्ये मृत्युमुखी पडली आहेत. कॅनडानं अमेरिकेच्या नागरिकांसाठी लावलेले निर्बंध उठवलेत. खरेदी आणि सुट्ट्यांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हा दिलासा मानला जातोय, पण अमेरिकेकडून लावण्यात आलेले निर्बंध मात्र कायम आहेत. कॅनडामध्ये येण्याआधी नागरिकांचं लसीकरण पूर्ण असणं, कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असणं हे आवश्यक आहे. अराइव्ह कॅन या ॲपवरती सर्व तपशील देणं सुद्धा आवश्यक आहे. कॅनडानं आता अमेरिकेत जाण्यासाठीचे निर्बंध उठवले, त्यामुळे आता तिथे शॉपिंग किंवा सुट्टीसाठी किंवा नातेवाईकांना भेट देण्यासाठी जाता येणार आहे. पण अमेरिकेनं मात्र कॅनडाच्या रहिवाशांसाठी अजूनही निर्बंध कायम ठेवलेत. सीमा पार करण्यासाठी अमेरिकन नागरिक आणि कायमचे रहिवासी असलेल्यांनी पूर्ण लसीकरण करून घेणं किंवा प्रवासाआधी 3 दिवस कोरोना टेस्ट निगेटिव्हचा रिपोर्ट असणं आवश्यक आहे. सीमा पार करण्यापूर्वी ऑनलाईन फॉर्मवर सविस्तर माहिती भरणं सुद्धा बंधनकारक आहे. खासगी आरोग्य कर्मचारी आणि दीर्घकालीन सेवा कर्मचाऱ्यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण करून घेतलं नाही तर त्यांना नोकरी गमवावी लागेल असा इशारा वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इन्स्ली यांनी दिलाय. लस घ्यायला टाळाटाळ करून आपली नोकरी टिकवणाऱ्यांसाठी दर आठवड्याला होणाऱ्या चाचण्या या पर्याय नाही असं ते म्हणाले. फक्त वैद्यकीय किंवा धार्मिक कारण असेल तरच यातून सूट मिळणार आहे. हा नियम देशभरातला अत्यंत कठोर नियम आहे. पण डेल्टा व्हेरियंटचा वाढता प्रसार आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतली वाढ यामुळे तो घ्यावाच लागणार असल्याचं गव्हर्नर इन्स्ली म्हणाले. अमेरिकेच्या लष्करी सदस्यांना कोविडची लस देणं पुढच्या महिन्यात सुरू होणं आवश्यक आहे. अध्यक्ष जो बायडेन यांच्या निर्णयानुसार आणि पेंटागॉननं ठरवलेल्या योजनेनुसार पुढच्या महिन्यापासून हे लसीकरण सुरू होईल. संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी ही माहिती दिली. एफडीएकडून अंतिम मंजुरी आली किंवा संसर्गाचं प्रमाण वाढत राहिलं तर सप्टेंबरच्या मध्यापर्यंतची डेडलाईन वाढवली जाऊ शकते आणि पुढच्या काही दिवसांमध्ये लष्कराला त्यांना किती लसींची गरज आहे आणि ते कशा प्रकारे ही मोहीम राबवणार आहेत याची तयारी करावी लागणार आहे. साऊथ कॅरोलिनाचे गव्हर्नर हेनरी मॅकमास्टर यांनी लोकांना लस घेण्याचं सोमवारी पुन्हा एकदा आवाहन केलं. मात्र शाळेतल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ मास्क घालावा का हे पूर्णपणे पालकांवरती अवलंबून असेल असं ते म्हणाले. साऊथ कॅरोलिना राज्यात निम्म्यापेक्षा कमी नागरिकांचं लसीकरण झालंय. गेल्या वर्षीतल्या हिवाळ्यापेक्षा यावेळी रुग्णसंख्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे असं हेनरी म्हणाले. पण हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स खुली झाल्यानंतर उन्हाळ्यातील रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र सध्याची आकडेवारी ही धोक्याचा इशारा देणारी आहे. जून महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत 4 पटीनं तर आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची संख्या 5 पटीनं वाढली गेली आहे.
फ्रान्समध्ये आता ट्रेन प्रवाशांना QR कोड दाखवणं बंधनकारक आहे. महत्त्वाच्या मार्गांवर प्रवास करताना त्यांच्याजवळ स्पेशल व्हायरस पास असल्याचा पुरावा म्हणून हा पास दाखवावा लागणार आहे, असं वाहतूक मंत्री जेन बाप्टिस्ट देजेबारी म्हणाले. वेगवान, इंटरसिटी आणि रात्रीच्या ट्रेनसाठी हे पास गरजेचे आहेत. जवळपास 4 लाख प्रवाशांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. तसंच लांब अंतरावरच्या विमान आणि बस वाहतुकीसाठी हा पास बंधनकारक आहे. डेल्टामुळे रुग्णसंख्या वाढतेय. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. पॅरिसमध्ये देशभरातील कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी स्पेशल कोविड पास सरकारनं बंधनकारक केला. या पासवरील QR कोड दाखवूनच त्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. पॅरिसमधील रहिवासी मरियम कार्मासाईन यांनी याबद्दल काहीच अडचण नसल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र रेस्टॉरंट मालकांना हा नियम काहीसा अडचणीचा वाटतोय. प्रत्येक ग्राहकाला पास दाखवून सोडणं हे काहीतरी वेगळं वाटत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कोविडचं पूर्ण लसीकरण झालेल्या किंवा नुकतेच कोरोनातून बरे झालेल्या किंवा कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांना हा पास दिला जाणार आहे. पर्यटकांसाठी सुद्धा हा नियम लागू आहे. लंडनमधील BBC टेलिव्हिजनच्या पूर्वीच्या मुख्यालयाबाहेर लसीकरण विरोधी गट आणि पोलिसांमध्ये सोमवारी संघर्ष झाला. हे निदर्शक इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. इमारतीबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. कोविड लसीकरण पासपोर्ट आणि मुलांना लस देण्याच्या विरोधात हे निदर्शक निदर्शनं करत होते, अशी माहिती माध्यमांनी दिली. कोणालाही अटक झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं माध्यमांनी म्हटलंय. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं पेरूमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी लिमामधील शिपिबो समुदायासाठी लसीकरण मोहीम राबवली. जवळपास 500 कुटुंबांचं लसीकरण या मोहिमेअंतर्गत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याआधी देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत ज्यांना लस घेणं आवश्यक होतं पण घेता आली नव्हती त्यांना प्राधान्यानं लस देण्यात आली. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आधी या लोकांना लसीकरणामुळे कसं संरक्षण मिळणार आहे हे आधी समजावून सांगितलं. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यामध्ये 356 नवीन रुग्णांची नोंद झाली तर सिडनीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. न्यू साऊथ वेल्समधील 80% जास्त जनता सध्या लॉकडाऊनमध्ये. यात ग्रेटर सिडनी भागाचा देखील समावेश आहे. सिडनीमध्ये 26 जूनपासून लॉकडाऊनला पुन्हा सुरुवात झाली. 28 ऑगस्टपर्यंत कदाचित निर्बंध शिथिल होतील अशी शक्यता वर्तवली जाते. सोमवारपर्यंत फक्त 22% ऑस्ट्रेलियन नागरिकांचंच लसीकरण झालंय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा बातम्या बघणार आहोत. थोडक्यात त्यातली सुरुवातीची बातमी आता आपण बघणार आहोत. लंडनची इकडचं प्रसिद्ध टॉवर ब्रिजमध्ये तांत्रिक बिघाडामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली. थेम्स नदीच्या दोन्ही बाजूंवर त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. हा पूल 127 वर्ष जुना आहे. लंडनच्या उत्तर आणि दक्षिणेला जोडणारा हा पूल आहे. लवकरात लवकर हा बिघाड दुरुस्त केला जाईल असं यावेळी लंडन शहर प्रशासनाकडून सांगण्यात आलं. हा पूल वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी नेहमी वाहनांची वाहतूक यावरून केली जाते, पण वर्षातून 800 वेळा तब्बल हा पूल जहाजांसाठी खुला केला जातो. हैतीचे अध्यक्ष जोवेनल मोईस यांच्या हत्येप्रकरणी 20 सैनिकांना ताब्यात घेण्यात आले आणि या सैनिकांना न्याय देण्याच्या मागणीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं. कोलंबियाच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीआधी हे आंदोलन करण्यात आलं. 7 जुलैला मोईस यांची हत्या करण्यात आली होती. हैती पोलिसांनी आतापर्यंत 18 जणांना ताब्यात घेतलंय. त्यातल्या 4 मृत्यू झाला तर 3 जण फरार आहेत. व्हेनेझुएलामध्ये नोव्हेंबरमध्ये प्रादेशिक निवडणुकांसाठी पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि यानंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. व्हेनेझुएलाचा सत्ताधारी पक्ष आणि नॉर्वेच्या मध्यस्थीसह विरोधकांच्या चर्चेच्या नवीन फेरीचं आयोजन लवकरच केलं जाईल अशी माहिती एब्रेडॉट यांनी दिली. 13 ऑगस्टला या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी त्यांच्या समर्थकांसह ब्रासिलियामधल्या एका मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी बोल्सोनारो यांनी गर्दीला प्लॅनेटो पॅलेसच्या पायऱ्यांवर चढायची, त्यांच्यासोबत फोटो काढायची परवानगी दिली. येत्या अनेकांनी मास्कच घातला नव्हता. बोल्सोनारो यांनी मोटरसायकलवरून छोटी फेरीही मारली आणि त्यानंतर ते परत पॅलेसमध्ये आले. सेनेट आणि सुप्रीम कोर्टासोबत बोल्सोनारो यांचा राजकीय संघर्ष एकीकडे सुरू आहे. गेल्या वर्षी बेरूटच्या स्फोटात जीव गमावलेल्या अनेकांच्या नातेवाईकांनी लेबननमध्ये मोर्चा काढला. या स्फोटामध्ये मारल्या गेलेल्या आपले कुटुंबीय नातेवाईकांचे फोटो हातात घेत हे आंदोलक मोर्चात सहभागी झाले. बैरूत बंदरावर शांततेनं हा मोर्चा काढण्यात आला. आम्हाला न्याय हवा या मागणीसाठी या मोर्चेकरी असे रस्त्यावर उतरले होते. 4 ऑगस्टला बैरूतमधल्या बंदरावर भीषण स्फोट झाला, ज्यात 214 पेक्षा जास्त जण मारले गेले. हजारो जण जखमी झाले आणि कित्येक जण बेपत्ता झाले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं मेक्सिकोमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध रंगी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मेक्सिकोमध्ये मुख्य ठिकाणी इथे मिरवणुकाही काढण्यात आल्या. नॅशनल पॅलेसपर्यंत मिरवणूक निघाली. अमेरिकेतील सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या मेक्सिकोत आहे. मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्याची मागणी आदिवासींनी यावेळी राष्ट्राध्यक्षांकडे केली. या पुढच्या म्हणजे 2024 मधल्या ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजित केल्या जात आहेत. ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह हजारो जणांनी टोकियोहून आलेल्या ऑलिम्पिक ज्योतीचं आयफेल टॉवरजवळ नुकतंच स्वागत केलं. यामध्ये टोकियोमधल्या समारोप समारंभाच्या वेळी हा कार्यक्रम दुसरीकडे पार पडला. जेट विमानांमधून निळं, पांढरे आणि लाल रंगाचा धूर अवकाशात सोडण्यात आला. समारोप समारंभात ऑलिम्पिक ध्वज पॅरिसचे महापौर ॲनी हिडाल्गो यांच्या हातात देण्यात आला होता आणि त्यानंतर फ्रेंच कलाकार वुडकिड यांनी आयफेल टॉवरच्या पायथ्याशी एक कॉन्सर्टही पार पडला. चीनमधली बातमी आहे. जायंट पांडा हेफेंगच्या वाढदिवसाचं एक सेलिब्रेशनची दृश्य आपण बघतोय. शांघाय झूमध्ये त्याचा 5वा वाढदिवस साजरा झाला. हेफेंगला आणि त्याचा भाऊ जिन्झुआंगला बर्थडे केक देण्यात आला. हा केक फळं आणि क्रश आईसपासून बनवण्यात आलेला होता. त्यावर 5 असा आकडा देखील तिथे तयार करण्यात आला होता. हेफेंगसाठी हा खास केक तयार करण्यात आला होता. बांबूपासून बनवलेले पदार्थ आणि वाफवलेल्या कॉर्नफ्लॉवरपासून ब्रेड असं त्याचं आवडतं खाणंही त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून देण्यात आलं. हेफेंग जायंट पांडा इथे 2 वर्षांपासून आहे. त्याच्यामुळे इथे येणाऱ्या लोकांमध्ये देखील वाढ झाली आहे. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण एक जाताना महत्त्वाचं आवाहन, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा. या सगळ्या बातम्यांचे अपडेट आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहायला विसरू नका. बातम्यांच्या अपडेटसाठी पुन्हा भेटत राहू. आत्ता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.